नाशिक टीसीएस प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर येते। आरोपींनी पीडित तरुणीला घुसेल के फर्ज करायला लावलेलं होतं। मासिक पाळी शारीरिक संबंधानंतर अंगावर पाणी ओतायला लावण्यात आलेलं होतं। विशिष्ट धर्मातील प्रथा पाळायला या तरुणीला भाग पाडल्याचा गंभीर आरोप आहे। वजूर की दुआ करण्याबाबत तौसिफ आणि दानिशनं या संदर्भात तिला काही प्रथा करायला सांगितली होती अशी माहिती तपासातून समोर आली आहे। तर नाशिक टीसीएस प्रकरणामध्ये जो तपास सुरू आहे त्या सगळ्या संदर्भात पीडितांनी काही गंभीर आरोप केलेले आहेत। आरोपींनी पीडित तरुणीला घुसेल के फर्ज करायला भाग पाडलेलं होतं। यामध्ये मासिक पाळी किंवा शारीरिक संबंध यानंतर अंगावर पाणी ओतायला लावलं जात होतं असे गंभीर आरोप करण्यात आले। माहिती जाणून घेऊयात, राहुल वाघ आपल्या सोबत आहेत। राहुल, आतापर्यंत तपासामध्ये पीडितांनी जे आरोप केलेले आहेत त्यामध्ये आता नेमकी काय अपडेट आहे? ऋतुजा, आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये धर्मांतरण, लैंगिक अत्याचार व विनयभंगाचं धक्कादायक प्रकरण असं उघडकीस आलं होतं। हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाचा तपास एक स्वतंत्र एसआयटीच्या मार्फत करण्यात येत होता आणि या संदर्भात 9 गुन्हे दाखल करण्यात आलेले होते आणि 9 गुन्ह्यांमध्ये आता दोष आरोपपत्र हे नाशिक सत्र न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे। कालच निदा खान, दानिश व तौसिफ अख्तर यांच्या जामीन अर्जावरती नाशिक सत्र न्यायालयामध्ये सुनावणी देखील पार पडली होती आणि आता याच प्रकरणात पीडितांनी दिलेल्या जबाबानुसार एक धक्कादायक खुलासा हा समोर आलेला आहे। पीडित आरोपी निदा खान, तौसिफ व दानिशने पीडित तरुणीला घुसेल के फर्ज करायला लावल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। आपण जर बघितलं तर मासिक पाळी व शारीरिक संबंध झाल्यानंतर तुला डोक्यावरून पायापर्यंत संपूर्ण अंगावरून स्टेप बाय स्टेप पाणी टाकावे लागेल, तसेच 3 वेळेस हे पाणी टाकावं लागेल असं देखील पीडित तरुणीला या संशयित आरोपींनी सांगायची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। तसेच वजूर की दुआ पाठ करण्यासंदर्भात देखील तौसिफ व दानिशने सांगितल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली ऋतुजा। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।